नमस्कार माझा शेतकरी बंधूंनो आणि देशातील नागरिकांनो, सर्वांना माझा नमस्कार। आज आपल्या देशामध्ये अतिशय भयावह स्थिती होत आहे। आखाती युद्धामुळे पूर्ण भारतावरच नाही तर पूर्ण जगावर सुद्धा एक अतिशय संकट आलेलं आहे, गॅस आणि पेट्रोल वगैरे यांचं। मला एक म्हणायचं आहे, एक म्हण आहे, कष्टानं ढोर मेलं आणि गिधाडले बरं झालं। मी गिधाडं म्हटल्यावर तुमचे जवळचे भुवया उंचावल्या असेल, गिधाडं असतात ते। आणि ढोर जसं आहे, कष्ट करून ढोर मरते आणि गिधाडं म्हणते बरं झालं। आज देश चालवणारे कोण्या पद्धतीनं देश चालवत आहे, कोण्या पद्धतीनं हँडल करत आहे हे तर नाही, पण ह्या गिधाडाईला, भारतातल्या गिधाडाला एवढं बरं झालं का 3च दिवसात यायच्या घरचे बनते सिलेंडर संपले। आज जेवढे लोक रांगेत आहे ना, यांच्या घरी तुम्ही जाऊन पहा, 2-2, 3-3 सिलेंडर याच्या घरात आहे, फक्त मोर्चे। अरे मोदी, आता मी जर म्हटलं मनमोहन सिंगचं उदाहरण दिलं, म्हटलं पैसे झाडको लागते क्या? आता काय गॅस काय घरून गॅस काय नदीतून भरून आला काय? विदेशातून गॅस येत आहे आणि तो सर्वांना भेटत आहे आणि सर्व सुरळीत आहे। परंतु आता ह्या गिधाडाईला इतकं फायद्याचं झालं का कसं तोडू खाऊ। अरे मूर्खांनो, आज देशावर जे संकट आलं आहे, ह्या देशाच्या संकटावर भांडण तर आपलं चालूच आहे, शासनाच्या विरोधात आमचंही चालूच आहे, शेतकऱ्याचं। परंतु अशा परिस्थितीत जर देशाच्या बाजूनं जर आपण उभं नाही राहिलो आणि देशाचे संकट जर आपण सॉल्व केलं नाही तर ह्या देशाचं काय होणार आहे? बाकी देशात नाही दिसत तुम्हाला एवढं। आता बाकी देशाचे व्हिडिओ येऊन आले का जे प्रत्येक देशात गॅस टंचाई आलेली आहे, ती आपल्या भारतातल्यासारखी गिधाडं नाही आहे तिथं का बोंबलासाठी तयार। म्हणून माझी गिधाडाला विनंती आहे का 3च दिवसात तुमचे सिलेंडर संपले, तुमच्या घरी असं कसं सिलेंडर रोजचं काय 5-5 रोजचे 2 सिलेंडर लागते काय? आमच्या खेड्यात अजूनही आम्हाला 3 महिने सिलेंडर जाते, 2 महिने जाते आणि तुमचे दररोजच लागून राहिले। म्हणून माझी जनतेला अशी नम्र विनंती आहे का ह्या अशा टंचाईत देशाच्या पाठीशी खंबीर उभं राहणं हे महत्त्वाचं आहे। उलट देशाच्या चालत्या चाकाची खीळ काढणं म्हणजे देशाचा विनाश करणं आहे। म्हणून माझी सर्व जनतेला आणि गिधाडाला विनंती आहे का सुधरून जा, काही ना काही थोडेसे बरे व्हा। काय देशाची संकट आहे, बाहेर देशातून आणल्या जात आहे, तिकडे एवढं भयानक युद्ध चालू आहे, युद्धाची झळ पुऱ्या जगाला बसत आहे, तर आपल्याला बसली तर सहन करणं आपलं आहे ना। जर देश आपला आहे म्हणून, देश आपला नसला तर चाललं असतं ना। म्हणून मी पुन्हा विनंती करतो जनतेला का जनतेने अजिबात घाबरून जाऊ नये आणि आलेल्या प्रसंगाला अतिशय पद्धतशीरपणे तोंड द्या आणि देशाचा घात करू नका, एवढीच मी आपल्याला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।